नेक्स्ट मॅच मध्ये इथून जो जिंकणार ना तो दोन गाव एक संघासोबत खेळत असताना या ग्रामीण संघातून एक खेळाडू आयकॉन घेऊ शकतोय. या स्पर्धेचा नियम आहे, पहा लक्ष द्या. जर तुम्ही इथून जिंकलात ना तर पुढच्या मॅच मध्ये दोन गाव एक संघ आहे, त्या संघाच्या विरोधात खेळत असताना एक खेळाडू आयकॉन घेऊ शकता. पहिला बॉल भन्नाट वेग पाहायला मिळाला. लाऊडली अपील, अपील फेटाळली आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय सिंगल. चला थोडस फास्ट खेळायचं. सिंगल धाव येताना पाहायला मिळतोय श्री गणेशा. पुढचा बॉल शॉर्ट बॉल ऑन साइडला हुक केला, गॅप मध्ये फटका सजवला गेला. साकली थ्रो पाहायला मिळतोय, तिथे एकच धाव येताना पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट. कधीच गेले आज मला बरोबर फिगवत ते मी उद्या लवकर जाणार आहे. उद्या गणेश पण आहे ना, तिघे जण आहे. मी नाईटला आहे ना, उद्या तिघे जण आहे ना. तुम्ही बोलू त्यांना तेवढं ठीक आहे. हवेमध्ये बॉल लॉंग मध्ये टिपलाय जे आणि संपलाय. खेळ बॅटिंग करत असेल लागलाय. धक्का नंबर 1 पहिला एन्काउंटर केला जातोय. फलंदाज होईल सचिन आउट. चांगला खेळ पाहायला मिळतो या मॅच मध्ये. पुढचा बॉल चुरस रंगताना पाहायला मिळतोय. चांगला फटका खिसला गेला, मात्र बॉल चालला घोषांकित क्षेत्राकडे. एकच येताना पाहायला मिळेल. एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या आकड्यावर. कॅल्क्युलेट क्रिकेट षटक क्रमांक 1 महेश अत्यंत महत्वाचा आहे. चांगली गोलंदाजी करतोय. पूनम स्टार वाटोळे संघाकडून खेळत असताना गोलंदाजी धारदार होताना पाहायला मिळतोय. स्टार खेळाडू आहे, सातत्याने चांगला क्रिकेट गाजवत आला. ओ खोदून काढलाय, बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड पॉइंटला. ओहो काय घडलाय, अप्रतिम झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅटिंग करत असायला लागलाय. धक्का क्रमांक 2. प्रशांत बॅक टू द आउट. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये पराग सिक्सर किंग. 2 गाव मध्ये मागाशी बॅटिंग केली होती, बेधुंद करणारी बॅटिंग केली होती. आता मात्र ती इनिंग आठवावी लागेल. एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. महेश षटक निर्णायक षटक फेकताना पाहायला मिळतोय. पॉवर प्ले नाही आहे, 2 षटकांची मॅच असल्यामुळे पॉवर प्ले नाही आहे आणि फिल्डिंग देखील विखुरलेली आहे आणि त्याचाच फायदा पाहायला मिळतोय. प्रेमने अप्रतिम झेल टिपला सीमा लगत. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल झाला पराग सिक्सर किंग. हो उंच गेलाय, उंच उंच माझा झोका. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले होते. जज करतोय दुसरी धाव घेण्याचा मानस आणि ती देखील कंप्लीट केली जाते. 2 धावसंख्या पुढे जाईल. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावर. शांत आणि संयमी खेळ मैदानच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय महेशला. पुढचा बॉल राऊंड विकेटने. व चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिला. डॉट बॉलची होते समाप्ती. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 5 2 बाद 5 सॉरी. आदरणीय सन्माननीय संतोष मगदुम साहेबां, मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे एक दमदार व्यक्तिमत्व. साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे.
संतोष साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. पाक क्रिकेटमध्ये आपण पश्चिम महाराष्ट्र पाहिला ना तर सर्वाधिक पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. ओ फटका स्लॉट मध्ये आहे, बॉलला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये, बांधाच्या बाहेर वावऱ्याच्या पल्ल्याड 6 धावांसाठी षटकार. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. बॅटिंग देखील चांगली होते. अजय आक्रमण केले जाते. आडव्या बॅटने काऊ कॉर्नर रिजन मध्ये फटका सजवला गेला. मिड विकेटला प्रोटेक्शन आले, बॉलला फील्ड करतोय. 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातात. 2 धाब्यावर समाधान मानावं लागतं आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 13 या आकड्यावर. अजय इथे देखील फटका चांगला आहे. गोशांकी क्षेत्राकडे बॉल वळताना पाहायला मिळतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय अप्रतिम दर्जाची बॅटिंग देखील पाहायला मिळतोय. बेधुंद करणारी फटकेबाजी. जर अरविंद दादा पाहायला गेला ना तर 2 षटकांची मॅच आहे. कमीत 25 ते 30 धावा करणं गरजेचं असेल. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर इथून सुरुवात चांगली करावी लागेल. ओ पाठीमागे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मेन एंडला, मात्र खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. 1 येईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. ओ इथे देखील खोदून काढायचा फटका फसला की काय आणि फलंदाजाला जावं लागतं माघारी. धावचित फलंदाज होईल आउट. पाच बॉलचा खेळ पूर्ण झाला. अद्याप अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. चला पराग आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सूरज 15 धावा. अंतिम बॉल, हा बॉल महत्वाचा. इथून जर एखादा बिघड आला तर धावसंख्या होईल 21. डॉट आला तर 15च राहील. हो आलाय तडाका, बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी ठोकलाय. दॅट्स अ मॉन्स्टर हिट षटकार आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 21. आता 22 करायच्यात. येणारे 12 बॉल 22 धावांची गरज. चला थोडं फास्ट खेळायचं. अजून एक मॅच कव्हर करायची. अजय थोडस आपल्या स्क्वॉडला घेऊन लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. ओपनिंग ब्लास्टर आणि फिल्डिंग लगेच समजून घ्यायचे. श्री विठलाई स्पोर्ट कडवे शाहूवाडी टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग लगेच सेट करून करायचे. पंच जरा खेळाडूंना वॉर्न करायचं. अद्याप आपल्याला एक मॅचेस कव्हर करायचे आहे. व्यासपीठावर सन्मान घेतलं जातं. मुख्य व्यासपीठावर कॅमेरा जरा फोकस करायचा. आदरणीय सन्मान्य पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या सन्मान्य संतोष सरांचा सन्मान केला जातोय. चेतन भाऊ यांच्या शुभ असते तर या सत्काराचा स्वीकार करायचा.
या स्पर्धेची गोड ॲडव्हान्स मुवमेंट देऊन सन्मानित केलं जातं. माईची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड ॲडव्हान्स मुवमेंट देऊन सन्मानित केलं जातं. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिलाच बॉल पॅडवर अदलला गेला. कमालीचा बॉल पाहायला मिळतो. एफर्ट कमिटमेंट म्हणजेच क्रिकेट. क्रिकेटचा खेळच असा क्षणाक्षणाला बदलणारा. कधी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी गोलंदाजी करणाऱ्याच्या संघाच्या बाजूने. सो थोडं घाई करायच्या. ओ कॅकिंग डायव्ह बॉल चाललाय दन करा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोडक्शन तैनात आहे. दुसरी सकाळ आणि दुसरी धाव देखील भरधाव वेगाने घेतली जाते. वाकोडे संघाला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं. लगेच आपली मॅच होणार आहे. यंग स्टार आर्यन देखील आपण देखील सज्ज राहायचं. जर बॉल कुठे हरवला तर आपण लक्ष द्यायचंय. ऑन साइड सिंगल येताना पाहायला मिळतो. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 3. थोडं फास्ट खेळायचं. 22 धावांची आवश्यकता असताना 2 षटकांची मॅच आणि त्या मॅच मध्ये बॅटिंग चांगली कर. उंच गेला. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय तोपर्यंत सिंगल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. लाऊडली अपील चेक केलं जाईल. पंच तटस्थ उभे आहेत. विनोद भगत सर आपण पाहतोय MC पंच म्हणून ज्याची ओळख आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांनी पंचांची भूमिका बजावली आहे. MP मध्ये जाऊन देखील पंचांची भूमिका तब्बल 10 दिवस त्या स्पर्धेमध्ये त्यांची भूमिका राहिली होती. ओ समोर खेचला. प्रोटेक्शन आहेत. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळतं. सिंगल. पहिलं षटक अप्रतिम पाहायला मिळतं. सचिनचं 5 धावा खर्च केल्यात. कमालचं षटक राहिलंय. कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे. 5 बॉल 5 धावा. अद्याप 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल महत्वाचा आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. शॉर्ट बॉल होता. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं खूप महत्वाचं असतं. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर आलेला हा अंतिम बॉल निर्णायक होता. निर्धाव बॉल. येणारे 6 बॉल आणि 17 धावांची गरज. श्री विठलाय स्पोर्ट कडबे शावडी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. गोलंदाजी देखील चांगली राहिल्या. मात्र क्रिकेट आहे काही घडू शकतोय. पूनम स्टार वाटोळे हा संघ. 6 बॉल 17 ची गरज. हाय व्होल्टेज सामना मैदानच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. जसे डॉट बॉल येतील तसा जल्लोष पाहायला मिळेल कडबे शाववाडीच्या माध्यमातून आणि जसे षटकार येतील ना तसा वाटोळे संघाचा जल्लोष. चॉप केला. बॉल चाललाय पाठीमागे. स्वतःवर विश्वास दाखवावा लागेल बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये अजयला. ज्या अजयने मागील मॅच मध्ये 4 षटकार ठोकले होते त्या अजयला आता चांगली इनिंग खेळावी लागेल. इथून जिंकला तर सुपर 4 मध्ये थेट धडक मारू शकतोय. कशा प्रकारे खेळ होईल खेळ बहरेल लक्ष असेल. ओ बॅटची अतली कडा. निराशा हताशा अपयश पाहायला मिळतोय. येणारे 4 बॉल 15 ची गरज. एखादा बिगिट आला ना तर कमबॅक होऊ शकतो आणि अजय मध्ये धमक आहे, क्षमता आहे, कुवत आहे, कॅपॅसिटी आहे आणि त्याला करावं लागेल. गोलंदाजी देखील धारदार करतोय. मग 6 बॉल खराब. लाईन भरकटताना पाहायला मिळतं. दिशा आणि दशा बदलायला वेळ लागत नाही. एखादा खराब बॉल बॅटरला बेलाला आणि त्याच्यावर घेतलेला समाचार
अंतर देखील कमी होताना पाहायला मिळेल. या सिंगलच्या मदतीने आता 4 बॉल धावा करायच्यात. 14 4-14चं समीकरण. ओ फुल टॉस आणि बॉलला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने टिपला झेल. फलंदाज अजयला जावं लागतंय माघारी. बॅटिंग करत असताना लागलाय धक्का नंबर पहिला. फलंदाज होईल अजय. आउट. 3 बॉल 14 धावांची गरज. आता असं कोणता खेळाडू आहे वाडोळ्या टीम कडून खेळताना पाहायला मिळेल ज्याच्याकडे क्षमता आहे, धमक आहे, कुवत आहे, कॅपॅसिटी आहे. त्याला चांगला खेळ करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय महेश. ज्या महेशने धावा पहिल्या षटकामध्ये 5 खर्च केल्या होत्या त्या महेशला प्राचार्य करण्यात आला. अष्टपैलू खेळाडू आहे. आजच्या दिवसभरात चांगला खेळ महेशचा देखील राहिला. मात्र इथून सामना खेचून आणायचा आहे. 3 बॉल 14 धावांची गरज. काही घडू शकतोय, काही बिघडू शकतोय. क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. क्षणाला पालट बदलताना पाहायला मिळतोय सातत्याने. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज आहे. शॉर्ट बॉल लाईन भरकटताना पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी. सिंगल येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर. 3-13. आता 3-13 कोणाचे वाजतील याकडे लक्ष असेल. बॅटिंग करणाऱ्या संघाचे की गोलंदाजी करणाऱ्या संघाचे. 3 बॉल 13. ओ बॅटची कडा. इथे संधी होती. शॉर्ट बॉलवर विकेट प्राप्त केल्या. बॅटची इनर एज आणि महेशला जावं लागतंय माघारी. बॅटिंग करत असेल धक्का नंबर 2. महेश बॅक टू द आउट. चला जवळ जायचं ना, थोडं फास्ट खेळायचं. अद्याप आपल्याला 1 मॅचेस कव्हर करायच्या. चला बॅटर देखील झटपट पाठवायचा. धावत जा मित्रा. सूर्य देखील अस्ताला गेलाय त्यामुळे थोडस फास्ट खेळायचा. हा बॉल महत्वाचा होता आणि चांगला बॉल हाताळला गेला. महेशला आलं अपयश. पुढचा बॉल टॅप केलाय. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विजय होणारा संघ श्री विठलाई स्पोर्ट कडवे शाहूवाडी आपल्याला पाहायला मिळेल खेळताना. आणि त्यांच्या विरोधात वाकोडे खुर्द आणि वाकोडे बुद्रुक 2 गाव 1 संघ. आणि एका बाजूला श्री विठलाई स्पोर्ट कडवे शाहूवाडी. मजा येईल या मॅचला. चला झटपट यायचं. कडवे कॅप्टन पाठवायचा. चला कॅप्टन या लगेच. चला कडवे टीमचा कॅप्टन लगेच या. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच विश्वास. कडवे शाहूवाडी संघाचा विश्वास ठरला मॅन ऑफ द मॅच. 2 गाव 1 संघ आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या विरोधात कडवे शाहूवाडी. टॉस का बॉस विनोद माने एका बाजूला पाहायला मिळेल, एका बाजूला मंगेश. टॉस का बॉस केला जातोय. कॉल शाहूवाडी कडवे या संघाने कॉल. टॉस का बॉस टेल इट्स कॉल. टॉस जिंकलाय वाकोडे खुर्द आणि वाकोडे बुद्रुक संघाने आणि बॅटिंग घेण्याचा निर्णय. चला ओपनिंग प्लेअर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. चला दीपक आपली जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. सचिन जाधव आपली जोडी पाठवायची आहे लगेच. झटपट फिल्डिंग सेट करायची आहे. 2 षटकांचा सामना असेल. सचिन दादा 2 षटकांचा सामना आहे.